नमस्कार क्षेत्रीय मित्रांनो. तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला अद्रकीमध्ये थोडा पिवळापणा आणि अद्रकीची वाढ जर थांबलेली दिसत असेल तर आपल्याला त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक नियोजन तयार करून घ्यायचं आहे. नियोजन असं की आपण जर पहिले सगळ्या गोष्टी करूनसुद्धा म्हणजे जे वॉटर सोल्युबल खत असो, दाणेदार खत असो, दवा कुठलीही दवा सोडून घेतल्याच्यानंतर आपल्याला भरपूरशा असा रिझल्ट भेटत नाही, खत सोडल्याच्यानंतर रिझल्ट भेटत नाही. तर आपल्या अद्रकीची वाढ जर एक थोड्या प्रमाणात जर थांबलेली दिसते तर थांबल्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला एक मायक्रोरायझा घ्यायचा आहे. तर मायक्रोरायझा असं काम करतो की एन पी के म्हणजे नत्र स्फुरद पालाश म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे तिन्ही गोष्टी उपलब्ध करून देता येते. तर मायक्रोरायझा सोडल्याने आपल्या जमिनीमध्ये भरपूरशा गोष्टी फिक्स होतात. खतं जे आपण सोडतो, वॉटर सोल्युबल खत असो, दाणेदार असो, तर आपल्याला त्या गोष्टीचा रिझल्ट भेटत नाही, पूर्ण 100% रिझल्ट भेटत नाही. तर आपण जमिनीमध्ये खत टाकल्याच्यानंतर आपल्याला एक 30 ते 40% आपल्याला खत लागू होते, त्यानंतर आपल्या जमिनीत फिक्स होते. तर त्यासाठी आपल्याला जे फिक्स झाले ते आपल्याला परत उचलता येईल त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे एक मायक्रोरायझा सोडून घ्यायचा आहे. कुठल्याही कंपनीचा मायक्रोरायझा सोडून घ्यायचा आहे. इफको कंपनीचा NPK मनसनी असतो, त्यानंतर एक झायटॉनिक भरपूरशा कंपनीचा असतो. तर कुठल्याही एका कंपनीचं सोडून घ्यायचं आहे आपल्याला. चांगल्या प्रकारे चांगला रिझल्ट भेटेल अशा कंपनीचं सोडून घ्यायचं आहे. तर मायक्रोरायझा सोडल्याच्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटू शकतो. आपल्या अद्रकीमध्ये थोडा पिवळापणा जर असेल तर तो पूर्ण नाहीसा होऊन जाईल. आणि त्यामध्ये अजून आपल्या पानाची जर थोडी पतलसर पानं दिसत असेल पानामध्ये, तर पान एक काळोखीला चालू होऊन जाईल आणि क्लोरोफिल म्हणजे काळापणा पानामध्ये आल्याच्यानंतर आपलं पान जाडपणाला आणि रुंदी आणि थोडा रफनेस येऊन जाईल पानामध्ये. तर अशा प्रकारे आपल्या एक मायक्रोरायझातून आपल्याला भेटू शकते. तर चांगल्या प्रकारे आपल्याला मायक्रोरायझातून एक रिझल्ट भेटू शकतो. तर आपल्या जमिनीमध्ये जेवढे काही आपण सोडले तर त्यामधून आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. तर आपण ज्या गोष्टी फवारणी करप्यासाठी घेत असतो, सगळ्या गोष्टी आपण करूनसुद्धा तर आपण म्हणतो की फवारणी केल्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट भेटत नाही. तर त्यासाठी आपल्याला जमिनीमधून एक वेळेस मायक्रोरायझा सोडून घ्यायचा आहे. तर मायक्रोरायझा हा महिन्याला रेग्युलर सोडून घ्यायचा आहे. आपण जे काही ते महिन्यानुसार खतं टाकत असतो, या तारखेला खत टाकलं की पुढच्या तारखेला खत टाकतो. तर ते खत टाकल्याच्यानंतर आपल्याला 90% पूर्ण लागू होईल अशा प्रकारे आपल्याला नियोजन तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला नियोजन सांगितलंच मी की खत टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला एक 15 दिवसाच्या नंतर एक मायक्रोरायझा सोडून घ्यायचा आहे. त्यानंतर परत खत टाकल्यानंतर एक 15 दिवसांना परत मायक्रोरायझा सोडून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं नियोजन ठेवले तर आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल आणि अद्रकीमध्ये भरपूर उत्पन्न निघू शकते आपल्याला. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. चॅनलला नवीन आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.